एक मोठी बातमी, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्ली दौऱ्यावर असताना ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासह चर्चा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आज दिल्लीमध्ये जाणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे आज राजधानी दिल्लीमध्ये सकाळी जाणार असून ते दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणार आहेत। दरम्यान दुपारी 1 वाजता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी पत्रकारांसोबत औपचारिक गप्पांचं आयोजन केलेलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील पक्ष मुख्यालयामध्ये अजित पवार हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत दुपारी 3 वाजता चर्चा करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, महायुतीतले तीनही महत्त्वपूर्ण नेते आज दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेणार आहेत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा फैसला आजच होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी म्हणून कालच आपण बघितलं की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं होतं की उद्या आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत। आणि आता आपण पाहतो आहे की अजित पवार त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहे। सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते दिल्लीला जाणार होते। त्यासाठी आपण पाहतोय की ते आता देवगिरीवरून बाहेर पडलेले आहेत आणि आज ते आता दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीला या तीनही महायुतीतल्या तीनही महत्त्वपूर्ण पक्षाचे तीनही प्रमुख नेते जे आहेत ते आज तिथे दिल्लीमध्ये उपस्थित असतील आणि त्या ठिकाणी अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये निर्णय होईल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे। खाते वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी आपण पाहतो आहोत की महायुतीतला एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष ज्यांनी अगदी सुरुवातीलाच भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो कोणी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देतील त्याला आपला पाठिंबा असेल असं राष्ट्रवादीनं जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीमधला एक महत्त्वपूर्ण पक्ष असलेला राष्ट्रवादीची सरशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। त्यामुळे राष्ट्रवादीला त्यांना हव्या तशा किंवा त्यांना अपेक्षित असलेल्या जागा या जागा वाटपांमध्ये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि परिणामी या ठिकाणी आपण पाहतोय की आज होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री राहिलेले आणि आता सध्या राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वपूर्ण नेते असलेले अजित पवार हे त्यांच्या देवगिरी या निवासस्थानावरून निघालेले आहेत। ते दिल्लीला आज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊन राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार हे आज दिल्लीमध्ये ठरणार आहे। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्ली दौऱ्यावर असताना ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासह सत्ता स्थापनेचं सूत्र ठरण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये सत्ता स्थापनेचं सूत्र ठरण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारचा नेमका कोणता पॅटर्न असणार हे स्पष्ट केलं आहे। त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल असं अजित पवार यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे नव्या सरकारचा शपथविधी महिन्याच्या शेवटी 30 तारखेपर्यंत व्हायला हवा असं मोठं विधान त्यांनी केलंय। एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावूक पोस्ट केली आहे। त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी लोणावळा भाजपच्या वतीनं शहरातील भांगरवाडीतील गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभं करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू केली जाणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवड पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये केली जाणार आहे। संघटनेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी पक्षानं निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत।